एक तर आपल्या चॅनलवर कचरा करायचा नाही. कचरा जर केला ना तर तुमच्या जिंदगीचा कचरा होऊन जातो मित्र. चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे झालं का? पैसे कमवले का तुम्ही? आलं का तुमच्यावर पेमेंट बँक खात्यामध्ये? नाही आलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अमोल टेके यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यूट्यूबसाठी खरी गरज कशाची? तुम्हाला वाटत असेल 1000 सबस्क्रायबर झाले, चॅनल मॉनिटाईज झालं, मग काय झालं? चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे झालं का? पैसे कमवले का तुम्ही? आलं का तुमच्यावर पेमेंट बँक खात्यामध्ये? नाही आलं. मग 1000 सबस्क्रायबर होऊन, चॅनल मॉनिटाईज होऊन, 4000 घंटे वॉच टाईम होऊन काय उपयोग झाला तुमचा? काहीच नाही. मित्रांनो, हे जे मोठे मोठे यूट्यूबर सांगतात ना की हे करा, ते करा, सेटिंग करा, ती सेटिंग करा, फलाना थंबनेल बनवा, चांगला क्वालिटी कंटेंट द्या वगैरे वगैरे, काय नसतं मित्रांनो. मेन गोष्ट तर ती सांगतच नाहीत. तुम्हाला वाटतं 1000 सबस्क्रायबर कधी होतील तुम्ही वाट बघता 1000 सबस्क्रायबरची. पण मित्रांनो, तुम्हाला एक मी असं चॅनल दाखवतो की त्याचे 1000 सबस्क्रायबर पण आहेत, 4000 घंटे वॉच टाईम पण आहे, कंप्लीट आहे. आणि त्याचे व्हिडिओ बघा तुम्ही किती आहेत तर. आणि रोज व्हिडिओ तो टाकतो. असं नाही की तो व्हिडिओ टाकत नाही, रोज कंटिन्यू एक व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो. तरी पण पेमेंट चालू झालं नाही. मग का चालू झालं नाही? सगळ्या प्रश्नांचे उत्तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटून जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, उदाहरणासाठी तुम्हाला मी एक चॅनल दाखवतो, तुम्ही ते बघून घ्या. त्याचे बघा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 4000 घंटे देखील कंप्लीट झालेले आहेत. आणि त्याचे व्हिडिओ बघा, कमीत कमी 300 जवळजवळ व्हिडिओ टाकलेत. 300 किती? 300. तर मित्रांनो मला सांगा, 300 व्हिडिओ टाकलेत. रोज व्हिडिओ टाकतो हा मित्र. रोज व्हिडिओ टाकून काय झालं का? 300 व्हिडिओला 1000 सबस्क्रायबर म्हणजे खूप झाले का? मला सांगा तुम्ही. 300 व्हिडिओ टाकून जर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर मिळतात तर यूट्यूबवर काम करण्याचा काय फायदा आहे? काय उपयोग आहे तुमचा यूट्यूबवर काम करून मित्रांनो? मला सांगा. तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ रोज रोज टाकत नसेल, काय नाही. तुम्हाला चॅनल कधी क्रिएट केलं हे देखील दाखवतो, त्याची तारीख दाखवतो मित्रांनो. मग तर तुमच्या लक्षात येईल. हे पहा मित्रांनो, तारीख आहे जुलै 4, 2023 आणि आता काय चालू आहे? जून चालू आहे. अजून जुलै पण आलेला नाहीये. 1 वर्ष देखील कंप्लीट झालेलं नाही मित्रांनो. 1 वर्ष तुम्ही रेग्युलर काम करून तुम्हाला जर 1000 सबस्क्रायबर मिळत असतील तर यूट्यूबवर येण्याचा काय उपयोग आहे मला सांगा. आणि त्याच्या व्हिडिओवर मित्रांनो, त्याच्या व्हिडिओवर व्ह्यूज बघा, व्ह्यूज पण नाही आहेत. तुम्हाला असं वाटत असेल किंवा यूट्यूबने फार रीच केली वगैरे, असं काहीच नाही मित्रांनो. त्याचे व्ह्यूज बघा, लेटेस्ट व्हिडिओ आहेत त्याचे बघा. 3 दिवसापूर्वीचा 14 व्ह्यू, 5 दिवसापूर्वीचा 17 व्ह्यू, हे पहा 600 व्ह्यू, 1500 व्ह्यू. हे एका वर्षाच्या नंतरचे, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतरचे असे व्ह्यू आहेत बघा मित्र. आता तुम्हाला काय वाटन, एखादा व्हिडिओ व्हायरल होईल? तसं काही नसतं मित्रांनो. व्हिडिओ काय आपोआप व्हायरल होत नसतो. काय व्ह्यू पण नाही आहेत, सबस्क्रायबर पण नाही आहेत, काहीच नाही मित्रांनो. वेळ व्यर्थ गेलेला आहे त्याचा, पूर्ण वेळ व्यर्थ गेलेला आहे. 1 वर्ष वाया गेलं मित्रांनो. पण चांगली गोष्ट ही आहे मित्रांनो, त्याचं काम तर चालू राहते. ते कामामध्ये व्हिडिओ बनवतो. एक त्याचा फायदा तो आहे, किंवा वेळ जरी व्यर्थ गेला असेल तर त्याचं त्यांनी काम सोडलेलं नाही. त्याचं तो कामावरती व्यवस्थित 20-30 हजार रुपये कमवतो. पण मला सांगा, असे कित्येक मुलं आहेत काहीही काम करत नाहीत, काही फक्त आणि फक्त यूट्यूब करतात, यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात. त्यांची पण कंडिशन हीच आहे मित्रांनो. तर मग काय करायला पाहिजे, काय नाही? यूट्यूब करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तुम्हीच सांगा मित्रांनो. यूट्यूब करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तर आता जे आपण बघितलं, 1000 सबस्क्रायबर, 300 व्हिडिओ, व्ह्यू पण नाही आहेत. मग आता करायचं तर करायचं काय? तर मित्रांनो, ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे मग? आता आपल्याला मोठे मोठे यूट्यूबर तर दाखवतात की मी एवढे पैसे कमवले, गाडी घेतली, बंगला घेतला, बँक बॅलन्स आहे भरपूर. काय उपयोग आहे? ते त्यांचं ते दाखवतात, पण खरी गोष्ट मित्रांनो सांगत नाहीत. ते त्यांचे व्ह्यू वाढवतात, पण तुम्हाला कधीच खरं काही सांगत नाहीत. तुम्ही कुठला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये अपूर्णच माहिती असते.
मग पूर्ण माहिती घेण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, जवळजवळ मी 4 ते 5 वर्ष यूट्यूबवरती आहे. यूट्यूब समजून घेतोय, यूट्यूबवर शिकतोय, आता पण शिकतोय, असं नाही की शिकत नाही. ज्या ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टी शिकल्या पाहिजे माणसाने. आपण कुठं कमी पडतो हे लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, काय नाही मित्रांनो, एक 4-5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, रेग्युलर फॉलो केल्या ना मित्रांनो, 1 वर्षाची गरज नाही. तुम्ही 6 महिन्यामध्ये फक्त तुमचं पहिलं पेमेंट आलं पाहिजे मित्रांनो, 6 महिन्यामध्ये. एक 4-5 गोष्टी तुम्ही फॉलो करा बस. याच्या व्यतिरिक्त यूट्यूब काही रॉकेट सायन्स नाही यूट्यूब. आता आपण काय करतो, चॅनल कसं बनवायचं बघतो, एक 10-5 व्हिडिओ बघतो, कोणाच तरी व्हिडिओ बघितलेला असते की अरे यांनी एवढे एवढे पैसे कमवले, चला आपण ही व्हिडिओ बनवूया. कुठलं नॉलेज नाही, कुठलं काहीच नाही, म्हणजे यूट्यूब संदर्भात कुठलंच नॉलेज नसतं मित्रांनो. लगेच आपण काय करतो, चॅनल बनवतो, कुठला तरी 2-4 एक व्हिडिओ बनवतो, एक 4-5 व्हिडिओ बनवतो, यूट्यूबवर काही व्ह्यू येत नाहीत, झालं डिमोटिवेट होतो, बंद करून टाकतो आणि परत काय म्हणतो की यार यूट्यूबवरती काहीच नाही. असं नाही मित्रांनो, आहे यूट्यूबवरती. नंबर 1 मित्रांनो, एक तर तुम्ही काय करा, क्वालिटी कंटेंट ठेवा तुम्ही. मोठे यूट्यूबर काय सांगतात की तुमचा मोबाईल 5,000चा असू द्या, 10,000चा असू द्या. मला सांगा मित्रांनो, 5 आणि 10,000च्या मोबाईलनं तुमचा काही व्हिडिओ बनतो का? तुम्हीच सांगा. 10,000च्या तुमचा साधा फोटो निघत नाही, तर तुमच्या त्या कॅमेऱ्यानं काय होणार आहे मला सांगा. कमीत कमी, मी नाही म्हणत तुम्ही आयफोनच घ्या, कमीत कमी तुमचा कॅमेरा क्वालिटी चांगली पाहिजे. कमीत कमी 12-13 हजाराचा, 15 हजाराचा मोबाईल जर असेल, नवीन असेल, कॅमेरा क्वालिटी चांगली असती, तुम्ही त्या मोबाईलनं शूटिंग करू शकता. एक झालं कॅमेरा क्वालिटीचं झालं. दुसरी गोष्ट मित्रांनो, कंटेंट जर तुम्ही निवडताय ना, तर त्याच्यामध्ये मिक्स कंटेंट करत जाऊ नका. आता काय होतंय, आपण उदाहरणार्थ टीव्ही पाहतोय, टीव्ही पाहायला गेलो, आपल्याला जर पिक्चर पाहायचा असेल तर आपण काय करतो, पिक्चरचे चॅनल लावतो. किंवा आपल्याला जर न्यूज पाहायचे असेल तर आपण काय करतो, न्यूजचे चॅनल लावतो. मग मला सांगा, कधी असं झालंय का की न्यूजवाल्यांनी पिक्चर चालू केलेत, चला बघा आज हा पिक्चर लागला, उद्या तो पिक्चर लागला, न्यूज गेलं खड्ड्यात. आणि कधी असं पिक्चरवाल्यांनी असं केलंय का की आज पिक्चर 1, आज न्यू तुम्हाला दाखवल्या जातील, असं कधी केलंय का? दुसरी गोष्ट मित्रांनो ही आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, तुम्ही मिक्स कंटेंट करत जाऊ नका. तुम्ही एक जर पकडलं ना, तर एकच पकडा. तुम्ही एक ट्रेन पकडली तर तुम्ही 10 ट्रेन पकडण्याच्या नादी लागू नका. एक तर आपल्या चॅनलवर कचरा करायचा नाही. कचरा जर केला ना तर तुमच्या जिंदगीचा कचरा होऊन जातो मित्रांनो. क्वालिटी कंटेंट द्यायचा. तिसरी गोष्ट मित्रांनो, रोजचे रोज तुम्हाला व्हिडिओ टाकावा लागेल. असं नाही की तुम्ही समजा आज टाकला उद्या टाकला, असं नाही म्हणत मी. सांगण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो, समजा तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहात, आज टाकला उद्या टाकला परवा टाकला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवसाला एक व्हिडिओ बनतोय. साहजिक आहे, तुम्ही जर एक दिवसाला एक व्हिडिओ टाकत असाल तर डेली तुम्हाला एक दिवसाला एक व्हिडिओ टाकावाच लागेल. किंवा तुम्हाला तुमचा व्हिडिओ कंटेंट थोडा मोठा आहे, तुमचा व्हिडिओ मोठा आहे, तुम्हाला एडिटिंगला वेळ लागतो, पूर्ण एडिटिंग करायला याला वेळ जातो, शूटिंग करायला वेळ जातो. तुम्ही जर एक दिवसाआड व्हिडिओ टाकत असाल तर एक दिवसाच्या आडच व्हिडिओ टाका. म्हणजे समजा आज टाकला उद्या टाकायचा नाही, परवा टाकायचा, परत एक दिवस सोडायचा, परत एक दिवसानंतर टाकायचा. हे झालं तिसरं मित्रांनो. चौथी गोष्ट मित्रांनो अशी, तुम्ही काय करता, सुरुवातीला तुम्ही नियमित व्हिडिओ तर टाकता, पण काय होतंय की तुमच्या चॅनलवर ऑडियन्स नसते. ऑडियन्स नसल्यामुळं काय होतं की यूट्यूब नेमकं समजू शकत नाही. मला सांगा, तुमच्या चॅनलवरती 0 सबस्क्रायबर आहे आज, आणि तुम्ही 10-5 व्हिडिओ बनवले, तुम्हाला काय वाटतंय, माझ्या व्हिडिओला कमीत कमी 2-4 हजार व्ह्यू यायला पाहिजे. कसं काय येतील मित्रांनो मला सांगा. तुमच्या चॅनलवरती 0 सबस्क्रायबर आहेत, तुमचा व्हिडिओ नवीन आहे. यूट्यूब काय करतं मित्रांनो, लक्षात घ्या. अगोदर समजा तुम्ही गाण्याचं चॅनल आहे किंवा तुम्ही डान्स करता, मग तुमचा व्हिडिओ काय करतं यूट्यूब की तुमचा व्हिडिओ अगोदर समजून घेते की तुमचा व्हिडिओ कुठल्या रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, जवळजवळ यूट्यूब हे एक समुद्र आहे. समुद्रामध्ये जशा वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असतात ना, सेम यूट्यूब हे एक समुद्र आहे. असे वेगवेगळ्या कंटेंटचे लोक आहेत या यूट्यूबवरती. आणि
यूट्यूब काय करतं, तुम्ही जर गात आहात, आता समजा मला गाण्याची आवड आहे, मी गाणे म्हणतो किंवा गाणे मला ऐकायला आवडतात, तर यूट्यूब काय करते, तुमचा गाण्याचा व्हिडिओ माझ्याकडे पाठवते. आता मी जर पाहिला तर तो तुम्हाला व्ह्यू पडला. आणि आता मी का पाहणार तुमचा व्हिडिओ? कारण ऑलरेडी असे असतात तुमच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ बनवलेले असतात, मी त्यांना पाहिन ना, तुम्हाला का पाहिल? तुमच्या व्हिडिओची क्वालिटी, एडिटिंग क्वालिटी सुधारायला पाहिजे. एडिटिंग वगैरे प्रॉपर असेल तर तुमचा व्हिडिओ कमीत कमी 5 मिनिटाचा व्हिडिओ 1-2 मिनिटं तर आरामात कुणी पाहू शकतं. आणि जर व्हिडिओ चांगला बनला तुमचा, एक 4-5 मिनिटं बघितला, पूर्ण व्हिडिओ बघितला, यूट्यूब काय करते, नवीन 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 माणसाकडे तुमचा व्हिडिओ पाठवत राहते. आणि तुम्ही काय करता, व्हिडिओ यूट्यूब त्याचं काम करते, पण तुम्ही काय करता, 10-15 व्हिडिओ झाले की यूट्यूब चॅनल बंद, गेला खड्ड्यात. कुठून व्ह्यू येणार आहेत, कुठून आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे? तसं नाही करायचं मित्रांनो. काही हो, क्वालिटी कंटेंट द्यायचा, व्हिडिओ एडिटिंगकडे लक्ष द्यायचं, थंबनेलकडे लक्ष द्यायचं. सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर शिकून घ्या. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेले आहेत किंवा तुम्हाला ज्या यूट्यूबरचे व्हिडिओ पाहायचे त्या यूट्यूबरचे व्हिडिओ तुम्ही बघा, मग तर अगोदर तुम्ही शिकून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रश्नाचे प्रत्येकाचे उत्तर दिले जातील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.